नाही. माझ्या लाडक्या गावची संपूर्ण ग्रामदैवत त्याप्रमाणे या मुंबापुरीची मुंबादेवी श्री सिद्धिविनायक त्यांच्याकडे वंदन करो, रंग देवतेला अभिवादन करो. त्याचप्रमाणे त्या कार्यक्रमासाठी जमलेल्या तमाम रसिकांना मानाचा मुद्रा करो. या रसिक प्रेक्षकामध्ये प्रतिष्ठित मान्यवर यालाही मानाचा मुद्रा करो. लोककला बहुरंगी नमन मंडळ लांजा तालुका सविनय सादर करीत आहोत बहुरंगी नमन 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 बहुरंगी नमन बहुरंगी नमन. संगीतकार ढोलकी आणि मृदुंग शिवाजी मांडवकर, योगेश मांडवकर, ढोलकी सूरज कापले, हस्तगाड नरेश सुरव, ऑर्गन मास्टर संदीप देवत आणि इतर. त्याचप्रमाणे ध्वनी संकलन दत्तप्रभू साऊंड सर्व्हिस गाव नवे तालुका लांजा, प्रोप्रायटर पंकज गरीब आणि सहकारी कलाकार लोककला बहुरंगी नमन मंडळाचे सर्व यशस्वी कलाकार, लोककला बहुरंगी नमन मंडळाचे सर्व यशस्वी कलाकार, लेखक गायक सन्माननीय श्री मोहनजी भटजी, गायक देवेंद्र जीवन अंकुश गुरव आणि प्रमुख मार्गदर्शक देवजी हरमले उर्फ भाऊ हरमले. सन्माननीय मोहनजी भटजी लिखित, सन्माननीय मोहनजी भटजी लिखित दशरथ गुरव दिग्दर्शित, दशरथ गुरव दिग्दर्शित सविनय सादर करीत आहोत, सविनय सादर करीत आहोत बहुरंगी नमन बहुरंगी नमन बहुरंगी नमन. Thank you.
धन्यवाद रसिक जन हो, धन्यवाद रसिक जन हो. नमन झालं. हा रसिक हो, नमन झालं. रसिक हो, आज हा कार्यक्रम पाहण्यासाठी आज इथे आपण उपस्थित झालात. रसिक हो, या कलेचं आपण दैवत आहात.
आणि आम्ही या कलेचे पुजारी आहोत रसिका हो. म्हणूनच पुढील गीत हे शब्द सुमन आपल्या रसिकांच्या चरणाशी. लांज मंडळाची सांग कहाणी. अरे लांज मंडळाची सांग कहाणी आणि कलाई पसरली. रसिका तुला रे रसिका तुला रे पाठीला पाठवली. रसिका तुला रे रसिका तुला रसिकजन हो. आलेलं पारितोषिक असं आहे कैलासवासी शांताराम बाळू करंबळे यांच्या स्मरणार्थ त्यांची नात निहारचा हेमंत करंबळे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आले. सॉरी 1001 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. लोककला बहुरंगी नवन मंडळ लांजा तालुका आभारी आहोत ऋणी आहोत. धन्यवाद. रसिकजन हो नमन झालं. रसिक हो नमन झालं आणि त्याचप्रमाणे रसिकांच्या चरणाशी शब्द सुमनांचं नमन झालं. रसिका हो कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही विघ्नहर्ता गणेशाच्या पूजनाने केली जाते. आज लोककला बहुरंगी नमन मंडळ लांजा तालुका या कार्यक्रमाची सुरुवात विघ्नहर्ता गणेशाच्या पूजनात. हॅलो ठीक. हॅलो. तत्पूर्वी बाल गणेशानं आपल्या बाल वयात विविध लीला दाखविल्या.
विविध पराक्रम केले. अशीच एक बाललीला, असाच एक पराक्रम आम्ही आपल्या समोर सादर करणार आहोत. सविनय सादर करीत आहोत. सविनय सादर करीत आहोत. एक पौराणिक घटना सविनय सादर करीत आहोत. एक पौराणिक घटनाट्य सिंधू दैत्याचा वध. सिंधू दैत्याचा वध. माझ्या पदरी पडू नये याचाच आश्चर्य वाटतंय मला. राणी उभा अगं पुत्र प्राप्तीसाठी आपण अनेक उपाय केले, अनेक प्रयत्न केले, पण काहीही उपयोग झाला नाही त्याचा. म्हणून राणी उभा आता मी ठरवलंय तपश्चर्या करून वनवास पत्करायचा आणि जीवनाचं सार्थक करायचं. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्यावर सर्व मानव पशु पक्षी आणि दानव या जातींना जन्मास घातले. त्यावेळी पृथ्वीने कोणाच्या नशिबामध्ये काय लिहिले असणार हे कोणाला समजणार. प्रत्येकाच्या नशिबाचे भोग हे प्रत्येकाला भोगावेच लागणार. मी सुद्धा महाप्रतिवता असून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या 4 वेदांची मनोभावे पूजा केली. त्याचे पुण्यही माझ्या पदरी पडले नाही. तेव्हा स्वामी मी सुद्धा आपल्या बरोबर वनवासामध्ये येते. स्वामी अलग निरंजन नाही नाही अलग निरंजन अलग निरंजन. यावे मुनीवर्य, या गंडकी नगरी मी तिने त्याच्या तुमचं स्वागत आहे. तर नाही आपण ऋषीला प्रणाम करूया. तुझ्या या गंडकी नगरी सदोदित आनंद आहे. या वैराग्य ऐश्वर्य सदोदित नांदत असताना तुम्ही उभयचा एवढा सुंदर काय कारण. मुनीवर्य, या राजा सर्व काही सुखमय चाललंय. या राजाची प्रजा सुखी आहे, आनंद आहे. परंतु आम्हाला पुत्र नसत नाही याचाच आम्हाला शल्य मनावर होतो आहे. यावर ऋषीमुनी काहीतरी कारण सांगा. ऋषीमुनी काहीतरी कारण सांगा आम्हाला. तुम्ही रथ चौकमी पासून 1 महिना सूर्याची उपासना करा. सूर्याची उपासना करण्यापूर्वी गणपतीचं पूजन करा आणि ब्राह्मणांचा आशीर्वाद करा. सुवर्णाच्या पंतप्रधान
याने देवाची पूजा केली यानंतर सूर्यदेवते 12 प्रदक्षिणा करून प्रार्थना करा आणि वरप्राप्ती करून घ्या म्हणजे तुम्हाला पुत्र रत्नाचा लाभ होईल. राणी उग्रा ऋषी मुनी सांगितल्याप्रमाणे आपण सूर्यनारायणाची तपश्चर्या केली पाहिजे. चल राणी उग्रा चला खाऊन आपण सूर्यनारायणाची तपश्चर्या करू. रात्री सूर्यनारायण तुमच्या रूपाने माझ्या स्वप्नामध्ये येऊन त्यांनी मला भोग दिला व त्या भोगापासून मला गर्भही राहिला. तेव्हा माझ्या व्रत तपश्चर्येचा स्वामी भंग झाला आहे. राणी उग्रा म्हणजे नक्कीच ऋषी मुनीने सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायण आपल्याला प्रसन्न झाले आणि नक्कीच या गंडकी नदीला पुत्ररत्नाचा लाभ होणार आहे. नक्कीच राणी उग्रा सांभाळ स्वतःला. राणी उग्रा स्वामी माझ्या गर्भामध्ये असणारा हा तेजोधा गर्भ स्वामी मला सहन होत नाही. राणी उग्रा आपला सहन करावाच लागेल. नाही स्वामी या गंडकी नदीचा मृत्यू आहे. स्वामी हा गर्भ स्वामी कुठेतरी समुद्रामध्ये सोडून द्यावा. नाही उग्रा नाही स्वामी आपल्याला नारायण प्रसन्न कर. स्वामी नाही बरोबर हा गर्भ समुद्रामध्ये सोडून द्यावा स्वामी असे वाटते मनाला. तू म्हणतेस तसंच आपण तो गर्भ समुद्रात विसर्जन करूया. चल तर. सूर्यदेवानं राणी उग्राच्या पोटी झोप दिला आणि गर्भ राहिला. परंतु त्या गर्भाचा दहा त्या राणीला झोप झाला नाही आणि तो गर्भ समुद्रात अर्पण करण्यासाठी चक्रपाणी आणि राणी उग्रा समुद्राकडे प्रयाण करू लागले. धन्यवाद प्रशिक्षण हो धन्यवाद. राजा चक्रपाणी आणि उग्रा तो गर्भ समुद्रात अर्पण करून पुन्हा राजवाड्याकडे पदार्थ करू लागले. राणी उग्रा नियतीचा खेळ कसा निराळात आहे बघ. आता सूर्यनारायणच्या वरानं आपल्याला पुत्र प्राप्ती होणार होती आणि ती सुद्धा आपण समुद्रात विसर्जित केली. स्वामी मला क्षमा करा. स्वामी खरोखरच तो गर्भ मला सहन होत नाही होता. हो स्वामी मला क्षमा करा. तुझ्या पतीने समुद्रात टाकलेला गर्भापासून पुत्र झालाय याचे रक्षण कर. म्हणजे हे बाल माझा आहे. अरे मी आनंदी झालो. माझ्या आनंदीने तुला पुत्र दिला. मी आनंदी झालो. आपल्याला पुत्र दिला. ब्राह्मण श्रेष्ठी वंदन करते. खरोखरच संतती प्राप्तीसाठी 10 दिशा फिरत होते. व्याकुल मनाला अचानक शांतता मिळाली. खरोखरच आम्ही धन्य झालो. या
सापाचे दात करून समुद्रापासून निर्माण झाले म्हणून त्याचे नाव सिंधू असे ठेवावे. ठीक आहे ब्राह्मण श्रेष्ठी, येतो मी. या राणीला स्वामी आपला पुत्र झाला. हो स्वामी. मी धन्य झालो, मी धन्य झालो. राणीला एक काम, या बालाला घेऊन राक्षसला आणि याच्या नामाचा विधी तयारी हो कर. स्वामी. मी आलो. सादर करीत आहोत. अविनाश सादर करीत आहोत. पिताश्री, आपल्या चरणी वंदन असो. आशीर्वाद आहे. पिताश्री, मला तपश्चर्येला जाण्याची अनुमती द्या. पुत्र, आत्मीय सुखाची चिंतनाची तपश्चर्या करो. पिताश्री, हे सारं पिऊन अरे जा, तू सगळी ते अमर होते, सर्वांचे राज्य येशील. जा तथा. सह्याद्री कोकण कलामंच सह्याद्री कोकण कलामंच निर्माते ज्यांनी मुंबईसारख्या नगरीत कलाकारांची कलाकारांना एकत्र करून नमन कले संपूर्ण सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आणि कलेवरती निष्ठावान प्रेम करणारे तसेच कलावंत कलाकारांवर देखील तेवढंच आदराने प्रेम करणारे रत्नागिरी जिल्ह्यातील कापडगावचे सुपुत्र ज्यांना 2024 सह्याद्री रत्न पुरस्काराने गौरवण्यात आला आदरणीय सन्माननीय दिनेशजी कुलकर्णी साहेब यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रम आणि सिंधू दैत्यासाठी 1,001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नभो मंडलात सूर्यनारायण ध्यानस्थ बसले. त्यांची तपश्चर्या भंग न करता याच ठिकाणी त्याची तपश्चर्या केली पाहिजे आणि त्यांना प्रसन्न करून घेतला पाहिजे. सूर्यनारायण नमो नमः. ओम सूर्यनारायण नमो नमः. ओम सूर्यनारायण नमो नमः. हे सिंधू, तुझी तपश्चर्या पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. तुला जे काय हवं आहे ते मागून घे. हे सूर्यनारायण, हे भास्कर, तू जर मला प्रसन्न झालास तर मला अमरत्व दे. सिंधू, अमरत्व मागत आहेस, पण जन्माला येणाऱ्या प्रत्येक मनुष्याला व देव दानवाला मरण चुकत नाही. परंतु सध्या असलेल्या देव, मनुष्य, नाग, पशु, पक्षी यांच्यापासून तुला दिवस रात्र, संध्याकाळी सकाळी मृत्यू नाही. मी तुला आता अमृताचे भोजन देत आहे. हे अमृताचे भोजन जोपर्यंत तुझ्या पोटामध्ये आहे तोपर्यंत तुला मृत्यू नाही.
त्याचा बाप सगळ्यापासून त्याची उत्पत्ती आणि अरे सूर्यनारायणाकडून अमरत्व प्राप्त करणारा दैत्य सम्राट अरे सम्राट आलाय दैत्य सम्राट संजम आता ध्यान आहे तो स्वर्गाचा आणि माझा स्वप्न आज मी पूर्ण करणार स्वातंत्र्य टाकून हॅलो, माझ्या लाडक्या रसिकातून आलेलं पारितोषिक असं आहे. कैलासवासी रमेश तानाजी गुरव यांच्या स्मरणार्थ 501 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे. लोककला बहुरंगी नमन मंडळ लांजा तालुका आभार आहोत. त्याप्रमाणे कोकण नमन मंडळ मुंबई लांजा राजापूर सर्व यशस्वी कलाकार यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे. हे विश्व निर्माण झाल्यावर अनेक महान जन्माला आले. अनेक देव देवता सुद्धा माझ्या अमरावतीमध्ये जन्म घेण्याची इच्छा करतात. अशी ही माझ्या अमरावती थोर आणि या अमरावती राजाची देवराज लिंग या स्वर्ग सुखाचा आनंद घेतो. या स्वर्ग सुखाचा आनंद घेतो. भारताला पृथ्वीला बोले जाऊनी भगवंताला बोले जाऊनी भगवंताला बोले भगवंताला बोले
ज्याच्या दारी दक्ष पाणी भर अशा अमरावतीला राजा या नारदांना प्रणाम. आशीर्वाद हो नारदा. नारदा, आज अचानक आमच्या राज्यामध्ये येणे म्हणजे या सृष्टीमध्ये काहीतरी अगदी घटना घडली हे निवासत आहे. तेव्हा मी श्रेष्ठा या सृष्टीमध्ये समाधान कथन करावं म्हटलं. नारायण नारायण नारायण. देवा, सूर्यनारायणच्या वराला उन्मत्त झालेलं सिंधू नावाचं वादळ स्वर्गामध्ये घोंगावतंय. ते वादळ आपल्या अमरावतीत येतंय. ते वादळ थांबवा हे सांगण्यासाठी या नारदने इथे येण्याचे कष्ट घेतले. योग्य वेळेचा सिंधू दैत्याचा विनाश होईल. आपण इतिहासा जाऊन येऊया. बरं येतो. सूर्यनारायण महाराष्ट्र प्राप्त करणारा दैत्य सम्राट आज तुझी या अमरावती हस्तगत करण्यासाठी आलाय. हे सिंधू, हा जन्माला निधी कधीच मिळत नसेल आणि तुला जर निधी राव घ्यायचा असेल तर त्याला सुद्धा मला अरे या साऱ्या खंडात मला अमर व्हायचं. प्रथम हा स्वर्ग आणि हा अप्सरा माझ्या आणि हे सिंहासन सुद्धा माझं. इंद्राची बरोबरी करणारा हे साऱ्या त्रिभुवनामध्ये हे काही यांचा संबंध नाही. ते दिसला तर उतार. पण तरी इंद्राची बरोबरी करणारा त्या सिंधूला सूर्यदेवानं वर दिला आणि सारं त्रैलोक्य जिंकण्याचा विडा उचलला. पृथ्वी माता जिंकून स्वर्ग लोकांवर आक्रमण केलं आणि पहिली स्वारी केली स्वर्गलोकीचा राजा इंद्र याच्यावर. इंद्राच्या अमरावती काबीज केली तर नक्कीच आपण या त्रैलोक्याचा अधिपती बनावं. आणि यासाठी इंद्र आणि सिंधू यांच्यामध्ये चाललेलं हे घनघोर युद्ध हा धन्यवाद रसिकजनो, धन्यवाद रसिकजनो. कोकण रत्न नमन मंडळ मुंबई, लाजा राजापूर सर्व यशस्वी कलाकार यांच्याकडून या खास लढाईसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आणले. इंद्र आणि सिंधू दैत्य यांच्या युद्धासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आले. त्याचप्रमाणे नवयुग सेवा मंडळ मुंबई, मांडवकरवाडी, आसगे दैत्य सिंधूच्या भूमिकेत दीपक दाभोळकर आणि इंद्रदेवाच्या भूमिकेत विष्णू मांडवकर
यांच्या अफलातून लढाईला वन्समोर दिलेला आहे 1001 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे आणि त्यांचं मत आहे की युद्ध पुन्हा एकदा सादर व्हावं म्हणजेच या रानात चढल्यावर तुम्ही बंद केली पण झालं काय? मला देवाचा त्रास आहे. अरे सम्राट! या सम्राटाला सम्राट! धन्यवाद धन्यवाद रसिकजन हो धन्यवाद. आमच्या लाडक्या रसिकातून आलेलं पारितोषिक असं आहे संस्कार परशुराम गोपाळे, श्री दत्ताराम गोपाळे, अभिर सविता उदय दाभोलकर. संपूर्ण कार्यक्रमासाठी 301 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या बक्षिसाचे आम्ही आभारी आहोत, ऋणी आहोत. त्याचप्रमाणे प्रेक्षकामध्ये एक सूचना आहे. झिमन ब्रदर्स आणि प्रशांत कातकर हे युट्यूबर्स आहेत. यांच्या व्यतिरिक्त कोणीही व्हिडिओ करून युट्यूबला अपलोड करू नये. कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. भाग्य कुणाचे नाही सारखे, भाग्य कुणाचे नाही सारखे, रंग आणि रव अभंगात कुणी जन्मतो संख्याला नाही वाव. ब्रह्मदेवाचा डावला, ब्रह्मदेवाचा
दिवा लोक आणि भूलोकाची निर्मिती करताना 1800ची रचना करून अष्टदिशा निर्माण केल्या. अशा विश्व निर्माण करत्या ब्रह्मदेवाला या नारदाचा प्रणाम. नारदा कल्याण भवस्तु. नारदा धर्म संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या नारदा, या विश्वात काय अगणित घडलंय म्हणून आपलं आगमन आमच्या राज्यात झालं आहे. हे विश्वकर्त्या ब्रह्मदेवा, स्वर्गावर मोठं आक्रमण होत आहे. सिंधू दैत्यानं अमरावती जिंकून आपलं राज्य नष्ट करण्यासाठी तो आपल्याकडे येत आहे. म्हणून म्हटलं जरा सावध राहा. काय ऐकत नाही. बर हे पण ही सृष्टी निर्माण करून फार मोठा अन्याय आम्हा जाणवं केलाय. त्याच्या आपल्याला वाट करावं, त्याच्या तुम्ही हिरावून घेतला. पण आता नाही. हा सम्राट पिठावर आक्रमण करतोय आणि सांगितलं झालंय. सिंधुराजा विनाशकाले येते मूर्ती ज्याच्या वेळी कृषी धर्मवाणीला देवाने तू धारण करून देऊन त्यांचा नायनाट केला. सिंधू दैत्या, तुला तुमच्या ताकदीचा फार गरज आहे. अशा तुझे सत्य करत असतो. हे ब्रह्मदेव, ते स्वर्ग आणि तो इंद्रदेव त्या अमरावतीतून पल काढले. आणि हे शासन, तुझं शासन आज माझ्या स्वाधीन करणार आहे. हे सिंधुराजा, आला मारेपर्यंत नाहीतर सुरुवात करते. आणि चौथान त्याची तयारी. काय सिंधूच्या पराक्रमापुढे इंद्राला पराभूत युद्धभूमी सोडावी लागली. अमरावतीचा राजा झाला सिंधू, परंतु या प्रयोगशाळेवर अधिकार राबवायचा असेल तर याच्यावर अधिकार गाजवणं गरजेचं होतं. आणि यासाठी सिंधूनं पुढील सरी केली ब्रह्म यांच्या ब्रह्मपुरीवर. अरे ब्रह्मदेव, या रणा संग्रामातून पडले. हे शासन माझ्या स्वाधीन. आता राहिले कविष्ण. अरे विष्णुदेव, सावधान. हा तुझ्या आक्रमणाच्या बाद.
भजन, सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नाश करणे हेच आपले कर्म आहे. ज्याने धर्माचा अनादर केला त्याच्या हातून कधी प्रजेचे पालन होणार नाही. तेव्हा या भक्तीत रममाण होणे हाच आपला धर्म आहे. नारायण नारायण गोड तुझे नाम, नारायण नारायण गोड तुझे नाम, या क्षणभंगुर दुःखामध्ये विसरलो मी त्या, या क्षणभंगुर दुःखामध्ये विसरलो मी त्या. नारायण नारायण गोड तुझे नाम, नारायण नारायण गोड तुझे कलियुगामध्ये पाऊस कमी पडेल, दुष्काळ पडेल, देवपूजा श्राद्ध तर्पण विधी करणारे लोक विसरून जातील. परंतु अधर्माचा नाश करण्यासाठी या हरीचं भजन हे करावंच लागेल. अशा या हरीला या नारदाचा प्रणाम. शुभम भवतु. हे विनाधारी नारदा, आमच्या या नगरीत आपले पदचरण लागले असल्यामुळे तुमच्या या चरणामागोमाग कोणते तरी संकट येणार हे समजायला आम्हाला वेळ लागणार नाही. तेव्हा मुनिवर्य या पृथ्वीमध्ये काय घडलंय ते कथन करावे. नारायण नारायण. हे कमलापती, आपण सर्व साक्षी आहात आणि माझ्या मुखातून वधून घेता हे फार मोठं आश्चर्य वाटते. मग ऐका तर अधर्माचा पुजारी दैत्य सम्राट सिंधू त्याने सर्वत्र हाहाकार माजवला आणि तो आपल्या वैकुंठीवर येत आहे. म्हणून म्हटलं जरा सावध राहा. बरं येतो. समुद्र मंथनाच्या वेळी 14 रत्न पाहिलं, त्यातून अमृत कलश हे देखील अमृत आलं. त्या अमृतापासून तू मोहिनी रूप धारण करून आम्हाला वंचित ठेवलं. त्याचा बदला घेण्यासाठी आलोय. अधर्माच्या वाटेवर नाचणाऱ्या दैत्यानो, तुमचा मृत्यूकाळ जवळ आला की यमदेव फासा टाकायला चुकत नाही.
यमदेव जोपर्यंत माझ्या पोटात अमृत आहे ना तोपर्यंत मला मरण नाही. तो यमराज आहे. तुम्ही माझं काही करू शकत नाही. हे उन्मत्त घंट्या, माझं हे सुदर्शन चक्र तुझ्यावर आता चालवावे लागेल. विष्णू आणि हिंदू यांच्यामध्ये चाललेलं हे घनघोर युद्ध सगळे सादर करीत आहोत सिंधू दैत्यावर सिंधू दैत्यावर सिंधू दैत्यावर निश्चित वर मागून दे, मी तो देण्यास तयार आहे. हे विष्णू देवा तो सकल माझ्या अखंडाची नगरी जाऊन तू माझी चाकरी कर. आज हा विष्णुदेव माझा बंदिवा आता राहिलाय तो शंकर डमडम डमरूवाला तो भोला शंकर नेहमी वर देतो आणि बसतो. पण आता त्या कैलासावर आगमन या सिंधूचं आगमन त्या कैलासावर माझी भक्ती मला भावे करतो त्याचा त्याच्या इच्छेनुसार फळ मिळतं. ईश्वरानं हा पुण्याचा हिशोब करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. कैलासीच्या महादेवाची कैलासीच्या महादेवाची ताया मंतरली शिवाची गंगा मंतरली शिवाची गंगा
वास्तव्य वेगळे जन्म परिधान केले ज्याच्या कपाळी भस्मासाठी आहे अशा शिवशंभूला या नारदाचा प्रणाम आशीर्वाद आहे. नारदा अरे सारे त्रिभुवन फिरता फिरता या कैलासावर आगमन म्हणजे संकटाला निमंत्रण. नारदा आपली मुखवाणी खोला. नारायण 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 आपल्या कैलास घेण्यासाठी नारदा आपण शिक्षाबद्दल हे आपला ऋण आहे. जगाचा परिपाठ खेळ खेळणाऱ्या जोगड्या तुझा हा परिपाठ होण्यासाठी हा सिंधू हत्या झालाय. अरे सिंधू दैत्या जगाचा सारीपाठ फोडण्याचा अजून जन्माचा आहे. अरे अधर्माच्या वाटेवर चालणाऱ्या सिंधू दैत्या अधर्माच्या वाटेवर चालणाऱ्या सिंधू दैत्या अजूनही विचार कर आणि हलवा मार्गाने परत कर. ए शंकर हा कैलास पर्वत स्वाधीन करण्यासाठी आलोय. ते सारे देव माझ्या कन्याची नगरीत माझी चाकरी करताय. माझे अजूनही विचार कर नाही कर तुझ्यासाठी मला तिथे उतरावंच लागेल. आक्रमण केलं आणि त्यांच्या कैलासावर अधिकार प्राप्त केला. नक्कीच आपण त्या स्वर्ग लोकांचा राजा होऊ. आणि म्हणूनच त्या सिंधूनं कैलासपती शंकरासोबत युद्ध पुकारलं. शंकर भगवान शंकर आणि सिंधू यांच्यामध्ये चाललेले घनघोर युद्ध हे घनघोर युद्ध माझा चक्रपाणी बघ आज खुश होणार. देवाना सोडून सोडलं.
सैरा वैरा पडू लागले. परमपिता ब्रह्मदेवा भगवान श्री विष्णू नारायण या पापी जीवाची सिंधू दैत्याने सर्व देवांना त्रस्त करून सर्व देवांची राज्य रचना केली. हे महादेवा या सिंधू दैत्याचा विनाश मात्र कसा? इंद्रदेवा यातून मार्ग दाखवणारे ते म्हणजे नारद स्वामीच आहे. पाप पुण्याचे राजा चक्रपाणीचा वजा सिंधू सूर्यनारायणाची दंडर तपस्या करून अमृतवाचा वर प्राप्त करून घेतला आणि वर प्राप्त होतात साऱ्या सिंहावाजींचा करण्याचा प्रयत्न करू लागला आणि सर्व देवांची राजधानी मुनिवर्या या सिंधूचा वर ओळख आणि त्यावर उपाय सांगा. तुम्ही गणराज्य आराधना करा तेच यातून माझ्यासाठी बरं हे कोण ठीक आहे नारायण आपण सर्वांनी मिळून त्या गणेशाचा धावा करूया. चला तर.
संकट पडले देवांवरती, संकट पडले देवांवरती, मंद झाली मती गणेशा, करतो तुझी आरती गणेशा, करतो तुझी आरती. संकट पडले देवांवरती, संकट पडले देवांवरती, मंद झाली मती हो देवा, करतो तुझी आरती हे देवा, करतो तुझी आरती. वसिष्ठो दैत्य मातेला फार, देवान त्याने केले जरजर, देवान त्याने केले जरजर, देवान त्याने केले जरजर. दावा तुमचा तरी गणपती, दावा तुमचा तरी गणपती, मंद झाली मती हे देवा, करतो तुझी आरती गणेशा, करतो तुझी आरती. देव तुम्हाला केली दिली आणि पिढी दिली आहे हे मी जाणून आहे. या दैत्याचा नाश करण्यासाठी मी पार्वतीच्या उदरी मयुरेश या नावाने अवतार घेणार आहे. त्याचे पोट खालून त्यातून अमृतमय भोजन बाहेर काढून त्याला ठार मारणार आहे. तुम्ही आपापली स्थाने घ्या. ठीक आहे. सर्व देवता आपण झालं आज अमर झालं. या त्रैलोक्याचा स्वामी हा सिंधू सम्राट सिंधू. तुझ्यासारखी पाप नष्ट करण्यासाठी मी पार्वतीच्या उदरी अवतार घेतला आहे. ये पुढे कर युद्धाची तयारी. हे पुणे पार्वतीच्या उदरी गजानन त्याच्या देवांचं लक्षण. हे जोपर्यंत माझ्या हृदयात अमृत आहे तोपर्यंत मला मरण नाही.
त्या सिंधू दैत्याचा वध केला. चला तर त्या गणरायाचं करूया नमन. चला तर करूया त्या गणरायाचं नमन. चला तर करूया त्या विघ्न हत्याचं पूजन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मस्तकी देवा तुझ्या तू राहावे रे माझ्या हृदयात. मस्तकी देवा तुझ्या तू राहावे रे माझ्या हृदयात. पानफुल जीवनात आणि गाय वासरात गायानी वासरात असे गमने नूत रूप तुझे लावो देवा मन मंदिरात. मस्तकी देवा तुझा तू राहावे रे माझ्या हृदयात. 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 कंद पुष्पे दुर्वा वाईते चरणा ओ वाईते तुझे लागना कंद पुष्पे दुर्वा
गजानना मोरया तू येना तू येना तू येना तू येना येना तुला प्रथमेचा तू येना